हां, तर 20,000 लिटर म्हणजे तुम्ही लांबून लांबून दूध संकलन करून आणता. मग आपल्या कात्रजला का शक्य होत नाही तुमच्या? एक मिनट. पहिलं कात्रला दूध होतं साधारणतः 93 साली 70-75 हजार लिटर. त्यावेळेला आंबेगाव आणि जुन्नर तालुका एक होता. दोन्ही तालुक्याचं दूध इथं संकलन व्हायचं. कुठं? कात्र डेअरीमध्ये, अवसरीच्या. त्याच्यानंतर शासनाचा प्लॅन्ट आपण घेतला का याचा ओतूरचा घेतल्याच्या नंतर काय झालं की जुन्नरचं दूध तिकडे गेलं. कुठं ओतूरला. ओतूरला त्यांचं संकलन जुन्नर तालुक्याचं वेगळं झालं, आंबेगाव तालुक्याचं वेगळं झालं. बर दोन विभाग पडले मला. आता विषय काय होतो की आंबेगाव तालुक्यासाठी हे चिलिंग सेंटर आहे. इथं साधारणतः 21,000 लिटर दूध संकलित होतं तिथं. नाही, मला काय म्हणायचंय, 21,000 पण जुन्नरचं 50,000 होतंय, मग आपल्याला अडचण काय? एक मिनिट. इथं आंबेगाव तालुक्यामध्ये आता लायसन्सिंगमुळं ज्याला वाटेल तिथं तो दूध घालतो. आलं लक्षामध्ये. पूर्वीच्या काळी एजंट लोक नव्हते, म्हणजे असं संकलन करून खाजगी संकलन करून कोणी दूध गोळा करीत नव्हतं. कोऑपरेटिव्ह संस्थेच्या मार्फतच दूध संकलित व्हायचं आणि कोऑपरेटिव्हच्या मार्फतच ते आपल्या संघाकडं गोळा व्हायचं. लायसन्सिंगमुळं झालं कोणीही दुधाचा धंदा करू शकतो असा विषय झाल्यामुळं काय झालं की दूध हे पांगलं गेलं. त्याच्यानंतर काय झालं की साधारणतः 93-94 साली की संघाचे गॅप पडत होते, म्हणजे कपॅसिटी कमी असल्यामुळं गॅप पडत होते. हे FDA अंडर येत नाही. हा आपला वेगळा म्हणजे पशुखाद्याचा ठीक आहे, आपण जात नाही हो, तो येत नाही त्यांच्या अंडर. बोलत राहा. तर त्यामुळं काय झालं की आता जे तुमचं जे म्हणणे आहे की कात्रला दूध कमी काय येतं, कात्र दूध फक्त कोऑपरेटिव्ह संस्थांचं घेतं. एजंटचं दूध कात्र दूध डेअरी घेत नाही. आता काय झालं, पूर्वीच्या काळी आपल्याकडं जवळजवळ आहे ना साधारणतः 100 संस्था होत्या आंबेगावमध्ये. त्यावेळेला खाजगीला परमिशन नव्हतं गोळा करण्याचं. आता खाजगीला परमिशन मिळाल्यामुळं काय झालं की दूध डायवर्ट झालं. म्हणजे जी संस्था 2,000-3,000 गोळा करत होती ती आता 700-800 एवढं गोळा करते. खाजगी दूध संस्थेला जो काही केंद्र शासनाकडून परवाने देण्यात आले त्यामुळं त्याचा प्रतिकूल असा प्रचंड असा वाईट परिणाम एक मिनिट. नाही, प्रतिकूल हे झाला नाही असं नाही. आता कात्रची जी कपॅसिटी आहे म्हणजे प्रॉडक्टची आणि विक्रीची, कात्रज किती करतं, कात्रजसुद्धा दूध संकलन करून सोनाई दूधला देतं, परागला देतं किंवा अन्य संस्थांना काहींना विकतं, महानंदला देतं. म्हणजे कात्रजचं साधारणतः स्वतःचं जे मार्केट आहे ते 1,00,000 ते 1,25,00,000 लिटरचं. मग मला तेच यायचे काका, म्हणजे आपली चर्चा एक सविस्तर होऊ द्या का कात्रजला दूध कलेक्शन जे येते थोडंफार साधारणतः 20,000 म्हणजे काही नाही ना. नाही, हे आंबेगाव तालुक्यात आंबेगाव काहीच नाही ना. नाही सांगतो तुम्हाला. आपलं गोवर्धनचं किती आहे? हे बघा, गोवर्धनचं 10,00,000-15,00,000 लिटर दूध आहे गोवर्धनचं. ही प्रायव्हेट संस्था आहे. प्रायव्हेट संस्थेमध्ये डिसिजन आणि जे आहेत हे इमिजिएट घेतले जातात. आपल्याला समजा कात्र डेअरी ही मोठी डेअरी करायची असं तुम्ही गृहीत धरलं तर त्याला गव्हर्नमेंटची सगळी परमिशन्स आली, फंड अवेलेबिलिटी आली, तारण आलं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिथं लिमिटेशन येतात. मी 7 वर्ष तिथं चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. मला माहिती आहे की लिमिटेशन्स आहेत तिथं. समजा मी आता उद्या मुद्दा असा आहे की आता तुम्ही जरी मला म्हणले काही बी तर आता तुम्ही मला एका प्रश्नाचं साधं उत्तर देतो. हां, की आमच्या चिरंजीवांनी सरळ सहकारी बँकेकडून 8 कोटी रुपयाचं लोन घेतले. किती? 8 कोटी रुपये. 8 कोटी रुपयाचं लोन घेतलेलं आहे. 8 कोटी रुपयाचं लोन घेतल्याच्या नंतर हा प्लॅन त्यांनी चालू केला. मथुरा ही बंद का पडली तर ही 20-21 लोक असलेली ही संस्था होती. पार्टनर बरेच होते. बरं नाही, प्रायव्हेट लिमिटेडच कंपनी होती. त्यांच्याकडून ती लॉसमध्ये गेली. आता काय होतं की जे लोकांनी दूध घातलं त्यावेळेला त्या लोकांचे पैसे देणं आवश्यक होतं. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, सरळ सहकारी बँकेने माझ्या जमिनीचा लिलाव केला. लोन होतं तेव्हा मथुराचं. मी माऊली कुऱ्हाडे आहे, पेट्रोल पंप आहे ना तो चौकातला, त्याच्यात मी पार्टनर होतो.
मी पार्टनरशिप काढून टाकली. माझ्या जमिनीचा अख्खा लिलाव झाला. आलं लक्षामध्ये. जर तुम्ही मला एका प्रश्नाचं, आजही आमच्या एवढं मोठं कर्ज आहे. विषय असा आहे की आम्ही जर असे भ्रष्ट असतो आणि अशी काही कामं केली असती तर आमच्यावर असे प्रसंग आले नसते. सर, आता ऐका ना पुढचं सांगतो तुम्हाला मी. हे कसं आहे की आज जे तुम्ही जरी मला काही जरी म्हटले की आज इतक्या मोठ्या मोठ्या मशीन आहेत चेकिंगला, 1 मिनटामध्ये जसं दूध टाकलं आपण तर 1 मिनटामध्ये त्याच्या अडल्ट्रेशनचा रिपोर्ट येतो. अडल्ट्रेशनचा रिपोर्ट आल्याच्या नंतर ते लगेच कळतं की याच्यामध्ये अडल्ट्रेशन आहे म्हणून. आलं लक्षामध्ये. आता विषय काय झालेला आहे की उत्तरडे साहेब, की जर समजा केमिकलपासून दूध बनत असतं, आता इथे जरा आपल्याला पावसापासून संरक्षण होईल आणि तुम्हाला व्यवस्थित बोलता येईल. आता समजा उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आता समजा यांची कोणताही प्रोसेसिंग प्लांट असला आज बरोबर. हो. तर प्रत्येक प्रोसेसिंग प्लॅन्टवर आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या तालुक्यात जेवढे प्लॅन्ट आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये, हे प्रत्येकाने कर्ज घेऊन केले. हो, नाही कर्ज ऐका घेऊनच ना, कोणताही व्यक्ती कोणतं करू बरोबर शकतो. बरोबर आहे आहे तुमचं ना. म्हणणं. मान्य आम्ही आहे काय का तुमच्या नाही? कष्टाला काय ऐका बोलत ना, नाही. ऐका ना. आता काय झालं की तुमच्या मंडळींचं किंवा अनेक मंडळींचं म्हणणं असं आहे की तुम्ही 15 रुपया लिटरमध्ये दूध तयार होतं आणि ते तुम्ही 40 रुपयांनी विकता. बरोबर आहे ना? असं पोलीस सांगतायत कोर्टामध्ये. हे बघा, आता हे बघा, शेवटी दुधाचं नॉलेज कोणाला किती, हा ज्याचा त्याचा भाग आहे, त्याच्यावर मला बोलायचं नाही. जर 15 रुपये लिटरने जर दूध तयार झालं, बरोबर आहे, समजा मी असेल 15 रुपयाचे जर 40 रुपये झाले तर मला श्रीमंत व्हायला किती वेळ लागेल हो? असे मला एक सांगा, एवढे मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आजपर्यंत रक्त नाही तयार करू शकले का? करू शकलेत? नाही करू शकले. बरोबर आहे तुमचं म्हणणं. हां, तसंच दुधाचं आहे. आज आहे ना 1-1 कोटीच्या मशीन आहेत चेकिंगच्या. GC मशीन तर 85 लाखाला आहे. 1-1 कोटीच्या वर आहेत. हो, आपल्याकडे आहे. नाही, GC आपल्याकडे नाही. आपल्याकडे इंडिपोज असेल. इंडिपोज आहे आपल्याकडं. पण त्यात ॲडल्ट्रेशन एवढं सॅम्पल नाही. GC मध्ये सगळं कळतं. हा, GCमध्ये कळतं, इंडोफॉसमध्ये बी कळतं. इंडोफॉसमध्ये ज्या 9 टेस्ट क्लिअर करतात आणि 9 टेस्टच्या पुढं जर त्याला कळलं नाही तर ते रेड सिग्नल देतं. मग रेड सिग्नल दिला का याचा अर्थ असा की याच्यामध्ये काहीतरी भेसळ आहे. मग आपण काय करतो, ते दूध रिजेक्ट करतो. आलं लक्षामध्ये? नाही, तुम्ही सांगत होता की 15 रुपयाचं दूध 40 रुपयांनी रक्त नाही तर हे दूध कसं तयार होणार? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की ही एकंदरीत overall कारवाई झालेली आहे? एक मिनिट आहे का. कारवाई ही काय झाली की समजा आता पोलिसांना नेमकं काय सापडलं आणि काय फॉर्म्युला सापडला हा मला तर माहीत नाही. बरोबर आहे. किंवा जे बाकीचे दूधवाले जे प्रोसेस करतात त्यांना माहीत नाही आहे. आता नेमका हा फॉर्म्युला काय आहे हे जर आम्हाला माहीत नाही अजून की बाबा हे केमिकलपासून. तुम्ही सुशांत हिंगेकडून फॉर्म्युला शिकून का घेतला नाही? एक मिनिट ऐका. सुशांत हा माझा जरी पुतण्या असला तरी त्याचे व्यवहार, त्याचा बिझनेस ही वेगळी गोष्ट आहे. तो 40-45 वर्षाचा ही काय, आणि त्याने जे म्हणजे स्किम मिल्क पावडर आणि वे पावडर याचं लायसन घेऊन ट्रेडिंग कोणी करू शकतो आपल्याकडं. आता त्या ट्रेडिंग करत असताना त्याच्याकडून जी चूक झाली ती काय झाली, समजा यांना त्यांनी विकलं, त्यावेळेला यांना विकत असताना ते काय त्याचा यूज करतात हे पाहणं गरजेचं होतं. ते पाहिलं गेलेलं नाही त्याच्याकडून. दुसरा विषय याच्यात असा आहे की सुशांत शिकलाय किती? 12वी. कमी शिक्षण झालंय. बरोबर. हां, आता 12वी एवढे सायंटिस्ट असताना 12वी शिकलेला माणूस हा फॉर्म्युला तयार करू शकतो याच्यावरच माझा पहिला विश्वास नाही. दुसरा विश्वास हे काय, समजा तुम्ही मला सांगा सुशांत माझ्या घरातला आहे तर त्याने मला सांगितलं असतं ना असा फॉर्म्युला आहे, आणि सुशांतने दूध कुठं बनवलं किंवा सुशांतने 1 लिटर जरी दूध कोणाला घातलेलं तुम्ही पाहिलं आहे का त्याच्या रिपोर्टमध्ये? ते दूध तर नाही, जे काही केमिकलचं रसायन वगैरे ते पुरवल्याचं आतापर्यंत आलं. एकच मिनटं सांगतो. जे त्याच्या गोडाऊनमध्ये सापडलं ते स्किम मिल्क पावडर आणि वे पावडर सापडली. कशामध्ये? गोडाऊनमध्ये. त्याच्या गोडाऊनमध्ये कोणतंही केमिकल सापडलेलं नाही.
आता पोलिसांचं म्हणणं आहे की त्याच्याकडे 500 ml सापडलं, 500 ml सापडलं. 500 ml मध्ये तो किती दूध तयार करणार हो? नाही, पोलिसांचं काय म्हणणं आहे, सुशांत काय करायचा, अजून आपला तुमचा सहकारी लोढा, संदीप लोढा, ते बघा संदीप लोढा त्याच्या माझ्या माहितीप्रमाणे गेले 25-30 वर्षापेक्षा जास्त काळ त्या पावडरचा धंदा करीत असावा, म्हणजे माझा अंदाज सांगतो तुम्हाला मी, की आणि त्यांनी कोणच्याकडून घेतल्यात पावडर्स, कंपन्याकडूनच घेतल्यात ना. हा, ते पावडर काही आपल्या गोवर्धनच्या आहे, काही सोनाईच्या आहे, चांगल्या चांगल्या ब्रँडच्या देखील आहेत का? हो, आम्ही ते म्हणत नाहीये, परंतु तुम्ही पावडर घेताय, परंतु यूज तुम्ही भेसळीसाठी करताय असं पोलीस म्हणतायत. एकच मिनिट ऐका, अगदी बरोबर आहे त्यांचं. कायद्याप्रमाणे पावडर दुधात टाकणे हे कायद्याप्रमाणे चुकीचं आहे, बरोबर आहे ना. त्यांनी तेवढी चूक केलेलीच आहे ना, त्याच्यामुळं तर त्यांच्यावर कारवाई झाली. त्यांनी ती जी पावडर टाकायची नसती. सुशांतचा ठीक आहे, आता सुशांत आपल्या नाही सिद्धार्थ ॲग्रोमध्ये 3-4 वर्षापूर्वी बऱ्याचपैकी कारभार पाहतो. अजिबात नव्हता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जे तुम्हाला कोणी माहिती दिली आहे, सुशांतचा आणि ह्या डेअरीचा काहीसुद्धा संबंध नाही. कधी ना त्याने इथं काम केलं आणि ना आता तुम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऐकून घ्या एक मिनटं. मी ऐकतोय, बोला. मुद्दा असा आहे, समजा तो माझ्या घरातला आहे, तर काहीतरी ट्रान्झॅक्शन झालं असतं ना त्याच्या अकाउंटला माझं, का नसतं झालं? नाही, बरोबर झालं असतं. मग का नाही झालं? हा पण विषय ना, बरोबर आहे ना. किंवा आता लोडाचं अकाउंट आहे, समजा आता लोडाचं अकाउंट आहे, तर लोडाच्या अकाउंटला म्हणजे आमचं ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे होतं. समजा आम्ही त्यांच्याकडून काय खरेदी केलं असतं तर झालं असतं ना. झालं असतं, बरोबर. मग नाही, मला काय म्हणायचं आहे, मला अशी माहिती मिळाली, मी फेसबुक जे काय आहे त्याच्यामध्ये सुशांत आहे ना तुमचा पुतण्या, कुणाला दूध पाहिजे का, आपल्या काय नाव काय सिद्धार्थ ॲग्रोशी संपर्क साधा, सिद्धार्थ ॲग्रोचे लोगो करून तो असं लोकांना तूप पाहिजे का असं फेसबुकवर आहे. आता याच्यात ओपन नाही होत. त्याची हे बघा सांगतो, त्याची सिद्धार्थ ॲग्रो लिंक म्हणून एक ट्रेडिंग करत होता तो. कोण? सुशांत. आलं लक्षामध्ये. त्याच्याकडं समजा माझ्याकडून त्यांनी काही परचेस केलं असतं तर माझ्या अकाउंटला पैसे टाकले असते का नसते? काहीतरी ट्रान्झॅक्शन दिसलं असतं ना. बरोबर, दिसायला पाहिजे. मग म्हणजे तुमचं म्हणणं इथं नाहीच आहे, परंतु तुम्ही जे म्हणता सिद्धार्थ, कोणती त्याची ट्रेडिंग कंपनी माहिती तुम्हाला? कोणाची? आपल्या याची सुशांतची ती काहीतरी नौकार म्हणून जी हे आहे. नाही, तो आपल्या सिद्धार्थ ॲग्रोचे प्रॉडक्ट विकत होता असं फेसबुक वरती दिसून येते. नाही, ते जरी दिसलं ना तरी सिद्धार्थची त्याचा काही कधीच हे नाही आला, म्हणजे ट्रेडिंग केलंच नाही त्यांनी सिद्धार्थची.